उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतली। यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची शहांकडे तक्रार केल्याची माहिती मिळते। त्यामध्ये प्रामुख्याने भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर त्यांचा रोख दिसून आल्याची सूत्रांची माहिती आहे। दरम्यान अमित शहांसोबतच्या बैठकीनंतर बोलताना शिंदेंनी मी रडणारा नाही तर लढणारा आहे असं सांगितलंय। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून महायुतीतल्या नाराजी नाट्याची जोरदार चर्चा सुरू आहे। मंगळवारीच या संदर्भात शिवसेना मंत्र्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली, तर बुधवारी मुंबईतील एका कार्यक्रमात एकनाथ शिंदेंनी दांडी मारल्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या। त्यातच शिंदेंनी शहांची भेट घेतल्यामुळे नाराजीच्या चर्चांना उधाण आलंय। दरम्यान अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली आपण पाहूया। अमित शहांकडे शिंदेंनी गारहाण मांडल्याचं पाहायला मिळालं। खासदार श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघातील शिवसेना नेते गळाला लावले असल्याची तक्रार त्यांनी केली। रवींद्र चव्हाणांमुळे महायुतीमध्ये वाद निर्माण होतात असं देखील त्यांनी म्हटलं। महायुती विरोधातल्या बंडखोरांना आर्थिक पाठबळ दिलं जातं आणि पक्ष प्रवेशासाठी पैशांचा बाजार मांडला जातोय। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुती म्हणून लढायचं ठरलं, मग ऐनवेळी भाजपकडून स्वबळाची तयारी कशी काय? भाजपच्या वरिष्ठांनी निर्णय न घेतल्यास निवडणुकीत फटका बसेल असं एकनाथ शिंदेंनी अमित शहांना सांगितलं। पाडावातला रडणारा एकनाथ शिंदे नाहीये, तुम्हाला मी सांगतो। रडणारा नाही, लढणार आहे आणि ते आपण पाहिले वेळोवेळी। त्यामुळे या छोट्या मोठ्या तक्रारी राष्ट्रीय पातळीवर आम्ही आणत नसतो। ज्या नगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे प्रश्न आहेत हे इथे राष्ट्रीय स्तरावर आणण्याचा काही विषयच नसतो। त्यामुळे आम्ही काल मुख्यमंत्र्यांच्या बरोबर बसलो, चर्चा झाली, त्यामधून एवढंच ठरलं की महायुतीला कुठेही गालबोट लागणार नाही, महायुतीमध्ये कुठेही मतभेद होणार नाही, याची काळजी प्रत्येक पक्षाने घेतली पाहिजे आणि तशा प्रकारच्या सूचना प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांनी दिल्या पाहिजे अशा प्रकारची चर्चा झाली आणि त्यामुळे तो विषय जो आहे तो काल तिकडे संपलेला आहे, तो दिल्लीचा विषय नाहीये। मात्र नाराजी दूर झाली नाही, नाराजीचा हा विषय इथं नव्हताच मुळात। त्यामुळे तो विषय जो होता तो महाराष्ट्र स्तरावरचा आणि स्थानिक पातळीवरचा होता, तो राष्ट्रीय पातळीवरचा विषय नव्हता। रवींद्र चव्हाणांची खास करून रवींद्र चव्हाण जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या भूमिका, त्यांनी ज्या पद्धतीने पक्ष प्रवेश केले, तुमच्या पक्षात ज्या तुमच्या उमेदवारांनी ज्यांचा पराभव केला होता त्यांना पक्षात घेऊन ताकद देण्याचं काम केलं। अरे बाबा, झाला ना ते, काल विषय संपला तो इथे विषय दिल्लीत नाहीये। तुम्ही आता दिल्लीत आहात का मुंबईत आहात? नाही, आम्ही दिल्ली तर मुंबई बघतो सर। त्यामुळे तो विषय काल संपलेला आहे। तो विषयाला एवढा मी गांभीर्याने घेत नाही आणि घेणारही नाही। महायुती मजबूतीने निवडणुकांना सामोरी जाती आहे आणि या महायुती जसं विधानसभेत यश मिळालं तसं महायुतीला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महापालिकांमध्ये देखील चांगले यश। आगामी महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची महापालिकेमध्ये युती होणार याची जोरदार चर्चा आहे आणि आता दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाबाबत प्राथमिक स्तरावर चर्चेला सुरुवात झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। सध्या तरी जागा वाटपाबाबत दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटप ठरलं नसलं तरी ठाकरेंची शिवसेना देखील मनसेला 70च्या आसपास जागा सोडण्यास तयार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। ज्या प्रभागामध्ये मनसेची ताकद आहे अशा जवळपास 125 जागांची यादी तयार केली जात असल्याची माहिती मिळते। यापैकीच जवळपास 70 जागा मनसेला सोडण्यास ठाकरेंची शिवसेना सकारात्मक असल्याचं कळते। मात्र प्रत्यक्षात जेव्हा जागा वाटपाची चर्चा पुढे जाईल तेव्हा मनसे यावर समाधानी असणार का हे सुद्धा पाहावं लागेल।